नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामध्ये एका MBBS विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली। सुहानी ढोले, वय वर्ष 19 असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला ती शिकत होती। आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। दरम्यान या प्रकरणी वडील सहदेव ढोले यांनी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली। पुढील चौकशी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ करत आहे, अशी माहिती यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांनी दिली। सुहानी सहदेव ढोले, वय 19 वर्ष, ही MBBS प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती। ती तिथे शिक्षण घेत होती। काल रात्री दरम्यान जवळपास 12 वाजताच्या दरम्यान तिने तिच्या हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। बरोबर, या संबंधाने पुढील तपास काउन्सिल API काउन्सिल करीत आहे। त्या घटनास्थळावरून तिने तिच्या जवळून एक चिठ्ठी मिळालेली आहे सुसाईड नोट। त्यात तिने लिहिलेलं आहे की मी स्वतःचा जीव स्वतः संपवत आहे, यात कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये। पुढील तपास सुरू आहे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 86 05 24 50 80। लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7।